बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी लॉकडाऊन भाग 12. घरातला किराणा संपत आलेला, त्यामुळे रकमानं किराण्याची चिठ्ठी तयार करून ठेवलेली. तिला माहीत होतं की बाजार 1 वाजेपर्यंत सुरू असतो, त्यामुळं आल्या आल्या तिनं मालकाकडे वस्तूंची यादी दिली. बाजार तेवढा आणा जावा म्हणून सांगितलं. चल की आपण दोघं पण जाऊया, तुला काय कमी जास्त कळतंय, मी यादीप्रमाणे आणीन, पण पुन्हा हे राहिलं ते राहिलं ऐकून घेणार नाही, त्यापेक्षा तू पण चल. त्यानं बऱ्याच दिवसापासून कोपऱ्यात लावलेली मोटरसायकल काढली, फाटक्या टॉवेलानं झाड झाडली आणि मास्क घाल नाहीतर 50 रुपये दंड होईल असं तिला सांगितलं. आता हे आणि काय तिने विचारलं. काय नाही, गावानंच नियम केला आहे, मास्क शिवाय बाहेर पडायचं नाही. पहिल्यांदा सापडल्यास 50 रुपये दंड, दुसऱ्यांदा 100 रुपये दंड व तिसऱ्यांदा सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं बजावलं आहे. आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचं असं व्हायला नको. ठीक आहे म्हणून तिने तोंडावर मास्क अडवला, परसूनही मास्क लावला, गाडीला किक मारली, पण गाडी काय चालू होईना. बरेच दिवस ती पण बंद होती. त्यानं चोक लावला, पुन्हा त्यानं 1-2 किका मारल्या, तशी ती चालू झाली. बाजार आणायला जोड बाहेर पडला. बाजार बाहेर चौकोन आखल्याचं बघून अगं बया हे आणि काय असं आश्चर्यानं तिने विचारलं. तसं त्यानं तिला सगळं बैजवार समजावून सांगितलं. मग दोघांनी फिजिकल डिस्टन्स ठेवत बाजार केला. पुन्हा बाजारात यायला नको म्हणून परसू तिला घेऊन आला होता. तिला पण कोंडल्यागत झालं होतं हे त्याला कळत होतं. रस्त्यावरून 2 व्हीलरवरून पोलीस सारखे फिरत होते. तोंडाला मास्क आणि हाताला मोजे नसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटकत होते. त्यांना मोजे घालण्यासाठी ताकीद देत होते. हातमोजे नसणाऱ्या विक्रेत्यांना उठवून घरला घालवित होते. एवढं कडक वातावरण बघून रकमा हबकूनच गेली. कधी एकदा घरला जातो असं तिला झालं होतं. रोज तुम्ही असल्या वातावरणात कसं जातायसा? आल्या आल्या तिनं परसूला सवाल केला. अगं मी ग्राम सुरक्षा समितीत आहे आणि मी नियम पण पाळतोय, रोज मास्क वापरतोय, त्यामुळं मला कसली काळजी नाही, कारण मी काळजी घेतोय. बरं असू दे, तिकडं ढोरं वाट बघत असतील, जेवायला वाढ अगोदर. तसं तिनं पटकन जेवणाचं ताट त्याच्यासमोर आणून ठेवलं. भराभर 4 घास खाल्ले आणि मळ वाटून तो चालता झाला. जाताना दिवसभर मळ्यात विश्रांतीसाठी येणारी मित्रमंडळी ही वाटेत सोबत घेत गेला. 2 शिक्षक मंडळी आणि 2 कामगार मंडळी, म्हणजे सगळेच नोकरदार आणि बालपणीचे मित्र मळ्यात नेमाने येत होते, पण नियम मोडत नव्हते. जवळजवळ 3 मीटरपेक्षा जास्त अंतरावर बसायचं. कॅरमचा डाव असेल तर सॅनिटायझर लावायचं. मळ्यात असूनही तोंडाचा मास्क तसाच ठेवायचं व रोजच्या गप्पा गोष्टीत सामील व्हायचं. कोरोनाची चवीनं चर्चा व्हायची. शिक्षक मंडळी बऱ्याच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायची आणि कामगार मंडळी मुकाट्यानं ऐकत बसायची. परसू आपल्या कामात दंग असायचा. मिळालाच वेळ तर तोही ऐकायचा. काय ह्या कोरोनावर औषध निघतंय का नाही? अशोकनं भीतीनं विचारलं. तसं मनोज सर बोलले, साहेब औषध असं काय लगेच तयार होतंय काय? त्याला वेळ लागतोय. मला वाटतंय बघा लस निघायला तर वर्ष सरल. होय, हे अगदी खरं आहे. शिवागुरुजींनी सुरात सूर मिसळला. पण सर आपल्याकडच्या गोळ्या हायड्रोक्लोरोक्विन त्या चालत असतील की? होय, ते मलेरियावरचं औषध आहे, त्याचा उपयोग होतोय म्हणतात, पण यावरच जालिम औषध निघाल्याशिवाय काय खरं नाही.
विश्वनाथ मूग गिळून शांतपणे ऐकत होता. परसू वैरण काढून नुकताच आलेला. हातपाय धुवून तो या गप्पात सामील झाला. 12वी सायन्स केल्यानंतर घरची जबाबदारी पडल्यामुळे तो शेतीत घुसलेला, पण त्याला बऱ्यापैकी बाहेरच्या जगाची माहिती होती. त्यानं सांगितलं, बघा, लस आपलाच देश सगळ्यात अगोदर बनवणार. ते कसं काय? मनोज सरांनी औत्सुक्यानं विचारलं. कसं म्हणजे? माझं मन सांगतंय. हैदराबाद, पुणे, दिल्ली अशा बऱ्याच ठिकाणी संशोधन चालू आहे. आपल्या देशानं प्लेग, गोवर लस शोधली. या कोरोनावर पण लवकरच आपलाच देश इलाज काढणार. त्याच्या बोलण्यातनं देशाभिमान स्रवत होता. आपल्या देशाचं नाव व्हावं, जगाला कोरोनामुक्त करण्यासाठी आपल्यालाच लवकर यश मिळावं असं त्याला वाटत होतं. पण परसू, हे एवढं सोपं नाही. कोरोना विषाणू आपली रचना बदलतोय. बदलू दे की मग. आपले शास्त्रज्ञ पण संशोधनाची दिशा बदलतील. पण लस भारत शोधणार. आणि सर, तुम्ही वाचले का? कोरोना विषाणूचा धोका असणारे तसेच संसर्ग झालेल्या रुग्णावर आयुर्वेदिक औषधांचा वापर करता येईल का, यासाठी आयुष मंत्रालयाने तपासणी करायला परवानगी दिली आहे. कसलं मंत्रालय म्हणाला आज? परसूला अशोकनं विचारलं. आयुर्वेद व योगशास्त्र, युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय, आयुष मंत्रालय असं आहे होय. त्यामुळंच कोरोनाचा संसर्ग होऊ नये, झाला तरी रुग्णालयात दाखल होऊ नये. रुग्णालयात दाखल होण्या इतपत प्रकृतीत बिघाड होऊ नये. तो रुग्णालयात गेला तरी अंत्यवस्थ होऊन व्हेंटिलेटरवर जाऊ नये. या गोष्टी टाळण्याकरता आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जगभरातील वाढता कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर कोकण परिसरातील 5 वैद्यांनी मिळून उपचार व प्रतिबंधात्मक उपाय अशा दोन्ही पातळीवर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून एक शोध निबंध भारत सरकारला पाठविला आहे. त्यांनी सुचवलेल्या प्रोटोकॉलची अंमलबजावणी झाली तर कोरोनाचं संकट दूर होण्यास मदत होईल असा त्यांचा दावा आहे. त्यात त्यांनी नस्यचिकित्सा, पंचवल्कल क्लॉथ, हरिद्रा जेल, इरेमेदादी तेल यांचा वापर करून तोंडामध्ये औषधी काढा किंवा तेल भरून थोड्या वेळाने चूळ भरणे अशा उपायासकट प्राणायाम, अनुलोम विलोम आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध उपचार याबाबतही विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. काय तर निघू दे, पण औषध एवढं लवकर तयार होऊ दे, नाहीतर असं किती दिवस कामधंद्याशिवाय मोकळंच दाड्या वाढवून हिंडायचं. सलूनची दुकानं पण अजिबात चालू करायची नाहीत अशी वारंवार सूचना येते. हे लॉकडाऊन वाढलं तर सगळ्या रानामळातनं ऋषीमुनी फिरत्याला दिसतील. अशोकसारखा गमत्या करायचा, त्यामुळं सगळ्यांचा तणाव जरा हलका व्हायचा. रोज सांज करून आभाळ भरून यायचं, त्यामुळं अंदाज बघून ही मंडळी मळ्यातनं काढता पाय घ्यायची. आज तर लई तावायला लागलं. तसं परसून सगळ्यांनी सांगितलं, चिखल तुडवीत जाण्यापेक्षा तुम्ही व्हा मोर, मी येतो धारावरून. पावसाचा काही नियम नाही, नाहीतर परवासारखा अडकून पडशीला कुठंतरी वाटत. तशी सगळी सुसाट गावाकडे सुटली. जोरात वारं सुटलं, पत्र वाजायला लागलं. आला 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 म्हणसो टप टप नाचतच पाऊस आला. आणि काय मग, पावसानं नाचत सुरू केला. तशातच परसून धारा पिळल्या. पाऊस काय थांबायला तयार नाही. हे बघून भर पावसातच त्यानं पोत्याची खोळ केली, ती डोक्याला अडकवली, सायकल आत लावली, चप्पल शेडात टाकली आणि गावच्या ओळीनं काढता पाय घेतला. अंधार पडत आलेला. रस्त्यावरच्या लाईटी लागलेल्या. पावसाच्या धारांचा वेग कमी झाला. परसून तसंच डेअरीत जाऊन किटली रिकामी केली. फक्त खायापुरतं तांब्यावर दूध बरोबर घेतलं. तिथं त्याला खुर्चीत बसलेलं पात्र बघून आश्चर्याचा काही झटकाच आला. खुर्चीत साक्षात यमराजाची वेशभूषा करून एक कलाकार बसला होता. परसून ताडलं, प्रबोधनासाठी याला पंचायतीने बोलावलं असेल, पण मला कसं माहीत नाही. मी तर रोज मिटिंगला असतोय,
चौकशी केल्यावर त्या व्यक्तीने सांगितलं की त्याला प्रशासनामार्फत पाठवलेलं आहे. गावागावात जरी संसर्ग नसला तरी संध्याकाळी पोरं चौकात जमत्यात. कितीही सांगितलं तरी एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देतात. म्हणून पोलीस पाटलांनी पोलिसांना फोन करून त्या कलाकाराला गावात बोलावून घेतल्याचं समजलं. पाऊस आल्यानं बिचारा अकसूनच एका खुर्चीवर बसला होता. परसू स्वभावानं बोलका असल्यानं त्यानं त्याला विचारलं, काय कुठलं आणि हे काम केव्हापासून करताय? काय सोंगा आणणाऱ्यांपैकी आहेसा? तसा तो बोलता झाला. दादा, मी सुशिक्षित बेकार आहे. नोकरीसाठी द्यायला पैसा नाही, त्यामुळं नोकरी नाही. कॉलेजला असताना नाटकात एकांकिकेत काम करायचो. अभिनयाची आवड आहे. मग काय नाटक कंपनीत आहे? परसूनं पुन्हा खोदून विचारलं. नाटक कंपनीत स्पर्धेपुरता भाग घेतोय. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पण भाग घेतलेला, पण एरवी ऑर्केस्ट्रामध्ये काम करतोय. बरं, मग ह्यात कसं काय? ह्यात म्हणजे कोरोना काळात तुम्ही कसं काय? ऑर्केस्ट्रा कलाकारावर उपासमारीची वेळ आली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा आमचा मिळकतीचा काळ, पण सगळ्या जत्रा या कोरोनामुळं रद्द झाल्या. त्यामुळं आमच्या मालकासह कलाकारासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस विभागानं आम्हाला विनंती केली. कामाचं स्वरूप सांगितलं. बरं, काय आहे तुमच्या कामाचं स्वरूप? काय असणार? यमराजाचा ड्रेस घालायचा, खांद्यावर गदा किंवा इतर राक्षसी शस्त्र घ्यायचं आणि हिंडणाऱ्या फिरणाऱ्याच्या समोर जाऊन उभा राहायचं आणि मुक्त डायलॉग म्हणायचं. बाहेर आलाय? चला, मी तुम्हाला न्यायला आलोय. बाहेर फिरताय म्हणजे तुमची वेळ भरत आली आहे. मग लोक उठून पळून घरात जातात. काय समजायचं ते समजतात. बरं, मग मानधन वगैरे? दादा, काय करायचं मानधन? इथं आपला देश संकटात आहे. पोलीस, होमगार्ड जीवाची बाजी लावून रस्त्यावर आहेत. डॉक्टर जीव धोक्यात घालून बाधितांवर उपचार करत आहेत. नर्स, आरोग्य कर्मचारी आपल्या परीनं काम करतात. शिक्षक सर्वेक्षण करतात. आपला एवढा खारीचा वाटा देशासाठी काय पण? त्या गरीब कलाकाराचे देशप्रेमाने ओथंबलेले शब्द ऐकून परसूचा ऊर अभिमानाने भरून आला. त्यानं मनात म्हटलं, माझ्या देशावर कितीही जरी संकट आली तरी असे सच्चे योद्धे असताना या लढ्यात आपल्याला कधीच अपयश येणार नाही. पाऊस थांबल्यानं त्यानं परसूला, जातो जरा, येतो गावात वेळा मारून म्हणून सांगितलं. त्याच्या त्या यमसदृश्य आकृतीकडे तो बघतच राहिला. घरी आल्या आल्या रखमानं त्याला विचारलं, भिजलासा काय? पाऊस माझ्या घष्टीचाच हाय, त्यामुळं माझ्यावर पडलाच नाही, आलो बिन भिजताच. तशी ती हिरमुसली. अव, दांडगा पाऊस झाला गावात म्हणून काळजीनं विचारलं. वयच की मग, आता भिजल्याला बघतीयास बी आणि विचारतीयास बी, याला काय म्हणायचं? असू दे बाई, तुम्हाला अलीकडे काही विचारायची सोयच राहिली नाही. त्यानं हातपाय धुतलं आणि चहा घेत घेत विचारलं, लाईट कवा गेली या? लाईट गेली की 5 वाजता. जोराचा इजेचा तडाखा बसला, धडामधूम वाजलं, तसं फक्कन लाईट गेली. नाही, पण जोरात धुमाकूळ घातला बघा पावसानं. वारं? अरारारा, कुठंतरी तारा बी तुटल्या असतील. हे बघ रखमा, मी जातो मनोज सरांच्याकडं, तवर जेवणाचा टिप, मग आल्यावर जेवूया. अंधाराचं बॅटरी घेऊन तो सरांच्या घरी गेला. तिथं सगळी मंडळी जमलेली. सरांनी गॅसबत्ती लावली आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. आज 12वा दिवस म्हणजे 12वा अध्याय होता. सर वाचत वाचत अर्थ सांगत होते. अखंड कर्म करीत राहा, कर्मफल त्याग करा, भक्तीने भक्त आणि भगवंत एक होतात. असंच काही बाई सगळीच ध्यान देऊन ऐकत होते. लाईट नसल्यानं आज जरा त्यांनी लवकरच आटोपतं घेतलेलं. प्रसाद घेतला आणि हरिपाठ म्हणून परसू घरला आला.
पावसानं पार तैना करून टाकलेली. गटारी उलटून गेल्यानं त्यातली चिपाडं घाण रस्त्यात विखरून पडलेली. बॅटरीच्या उजेडात हा कसाबसा वाट काढत घरला आला. पुन्हा पायावर पाणी घेतलं. नवरा बायकोनं मस्तपैकी मग जेवणावर ताव मारला. आज काय काम बी नव्हतं. तेव्हा त्यानं रकमाकडनं मोबाईल मागून घेतला. घरात अँड्रॉइड मोबाईल होता, पण त्याचं त्याला वेड नव्हतं. कवा तर फोन करण्यासाठी किंवा शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी तो त्याचा वापर करायचा. गावातल्या आणि नातेवाईकांच्या 4-5 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो होता, पण कवा तरी आठवड्यातून एकदा तो ते बघायचा. त्यानं व्हॉट्सअप उघडून बघितलं आणि एकटाच हसायला लागला. भांडी निम्म्यातनंच ठेवून रकमानं त्याला विचारलं, काय झालं हसायला? तुला नव्हं, ह्याच बघ कोरोनावरच्या गमती जमती आल्यात. मग मला बी सांगा की, काय एकटंच हसायचं? ऐक मग, शहरात लॉकडाऊनमध्ये अडकलेलं जोडपं, घरातून बाहेर पडता येत नाही म्हणून वैतागलेलं, त्यांचा संयम सुटत चाललेला, त्यात कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर महिलांनी 100 नंबरला फोन करा असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. त्यामुळं एक गृहिणी आपल्या नवऱ्याला घरातली सगळी कामं करायला लावते. ही कामं मुकाट्यानं करायची, नाहीतर त्रास देतायचा म्हणून तक्रार करीन. मग बसा पकडून येतात आणि क्वारंटाईन करतात. त्यामुळं तो बिचारा मुकाट्यानं गेले महिनाभर हे सोसत होता. कधी एकदा हे लॉकडाऊन उठतंय असं त्याला झालेलं, किंवा काय संधी मिळते का याचा तो शोध घेत असतो. एके दिवशी दुपारी बायको मोठमोठ्यानं शिंकली. त्याच्या डोक्यात वीज चमकली. मार्ग सापडला आणि त्यानं सरकारी रुग्णालयात लावण्यासाठी फोन उचलला. तेव्हा बायकोनं त्याला विचारलं, कुणाला फोन लावताय? त्यानं सांगितलं, जिल्हा सरकारी रुग्णालयात. का? तर सांगणार की तुला शिका येत आहेत. मग बस कोरोनाच्या संशयानं तुला नेतील पोलीस आणि क्वारंटाईन करतील. मग ती म्हणाली, अहो असं काही करू नका, माझं मी काम करते. रकमा हा प्रसंग ऐकून मनमुराद हसली आणि परत भांडी घासायला निघून गेली. थोडा वेळ मोबाईलवरील घटना घडामोडी व्हॉट्सअपवरील संदेश पाहून त्यानं मोबाईल ठेवून दिला. या कोरोनाचे सुद्धा लोक विनोद करायला लागलेत. काय खरं नाही, पण येईल हळूहळू कमी, होईल सगळं व्यवस्थित, अशी त्यानं मनाची समजूत घातली. त्याचं चिंतन चालू असतानाच त्याचा डोळा लागला. कोरोना आपत्तीच्या काळात पंचायत राज दिनाचं औचित्य साधून पंतप्रधानांनी देशातील निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोनाविषयक गाव पातळीवर नियमांच्या अंमलबजावणीची विचारपूस केली. बदललेल्या अर्थव्यवस्थेत गावाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाबाहेर पडू नये हीच शिकवण या कोरोना संकट काळात मिळाली असून तिचा वापर करून घ्यावा असं आवाहनही केलं. आम्हा सर्वांची कामं करण्याची पद्धतच बदलली आहे. अनेक संकटे समोर ठेवणाऱ्या या संसर्गानं आम्हाला स्वावलंबी बनवण्याचा धडाही शिकवला आहे. त्या संकट काळात निस्वार्थपणे देशवासियांचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढलं. तसेच या लॉकडाऊन काळात शेतकरी आणि पशुपालकांनी देशाला खाद्यान्नाबरोबरच दूध, दही, फळे यांची जराही कमतरता जाणवू दिली नाही असेही सांगितले. हे सारं ऐकत असताना गावाची एकजूट, शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता याबाबतचं पंतप्रधानांचं विवेचन ऐकताना परसू भारावून गेला. शेतकऱ्याची दखल घेणारा, त्यांच्याविषयी आपलेपणा दाखवणारा व त्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असा नेता आपल्याला लाभला, हे आपलं भाग्य म्हणावं लागेल असं त्यानं जवळच बसल्या रकमाला सांगितलं. काल झडीचा पाऊस पडल्यानं रानात आज काहीच काम नव्हतं. जनावरांना वैरण पण आज सकाळी येताना जास्त टाकलेली. आज रान रस्त्यावर सगळा चिखलगुट्टा झाल्यानं मित्राने आपण घरीच राहणार असल्याचं परसूला सांगितलं. त्यामुळं परसूही बराच वेळ होऊनही रानात जायचं नाव काढीत नव्हता. जेवल्यानंतर त्यानं 2 वेळा चहा मागून घेतला होता. टीव्हीवरील पंतप्रधानाचा संवादाचा कार्यक्रम संपला तरी टीव्ही बराच वेळ चालू होता. कोरोना संदर्भातल्या वेगवेगळ्या चॅनलवरील बातम्या तो पाहत होता. सारखी चॅनल बदलत होता. तशातच त्यानं रकमाला पोहे करायला सांगितले. तिनं मुकाट्यानं त्याला पोहे करून दिले.
पुन्हा अर्धा कप चहा करून दिला. बरं, जातो आता रानात. आज चालतच जायला पाहिजे. असं म्हणून तू उठणार तोच ती त्याला म्हणाली. नको, बसा की, चहा करो ना, नाश्ता करो ना, चालू दे, मला बी काय काम नाही. तसं त्यानं ताडलं. आपल्यामुळे तिचं दळाप खुळांबलंय यावर तो काहीच बोलला नाही. उठला आणि वाटेला लागला. जमाजम पावलं टाकीत मुरमाड रस्त्यानं काही मिनिटातच त्यानं रानाचं अंतर काटलं. पुढं वड्याला कालच्या वळवानं गुडघ्यावर पाणी वाहत होतं. त्यातच त्यानं वडा ओलांडला आणि चिखलानं रबडी झाल्या पाय वाटणं कशी तरी कसरत करीत रानात पोहोचला. आज तसं रानात काहीच काम चालत नव्हतं. गंजीच्या 2 पेंड्या वडल्या, त्यात कालच्या शिल्लक 8-10 पाल्याचं मोदळं मिसळून कुट्टी केली. जनावरांनी पाणी पाजलं. शान फावड्यानं मागं सारलं आणि 2-2 पाट्या कुट्टी त्यांच्या गावाने टाकली. सावत्यानं शेड स्वच्छ लोटून घेतलं. जमकाना झाडला आणि आता निवांत 4पर्यंत झोपायचं म्हणून तो आडवा झाला. कालच्या पावसानं जमिनीची भूक भागली होती. रानात पाणी पाणी झालं आणि आत्ता वरून सूर्य आग ओकू लागला. तशी जमीन तापू लागली. तसं वातावरणातील गरमी वाढू लागली. कालच्यापेक्षा धग जास्त जाणवायला लागलं. ठरवून सुद्धा झोप येईना. डोळे मिटून बराच वेळ तो पडून राहिला. तोपर्यंत त्याला शिवारातनं मोठ्यानं बोंब ऐकू आली. तसा तो खडबडून जागा झाला आणि पळतच बाहेर आला. त्याच्या बाजूच्या कलिंगडाच्या शेतात शिवारातली माणसं गोळा झाली होती. परसून टॉवेल आडवा लावला आणि धावत पळत पांडुता त्याच्या रानात आला. तात्या, तात्या, तू असं का करायला लागला येस? असं बोंबलून का आपलीच आबरू काढतोयस? पांडुता त्याचा लहान भाऊ भीमराव त्याला समजावत होता. कलिंगडाची नासाडी झाल्याची बातमी करताच तात्या तडक रानात आला होता. हा असा अचानक कुठं बाहेर गेला म्हणून त्याच्या मागावर त्याची पोरं आनंदाने शामराव, भाऊ भीमराव, बायको त्याच्या मागोमाग धावत आली. ती सगळी आल्याचं पाहून आणि गारांच्या टिपऱ्यावरनं फुटलेली कलिंगडं बघून तात्या पुन्हा जोरानं बोंबलायला लागला. तात्या, असं खुळ्यावानी का करतायसा? परसून तात्याला शांत करत त्याच्या पाठीवर हात ठेवला. आधार देत विचारलं. तसा तात्याला हुंदका अनावर झाला. तात्या हमसून हमसून रडायला लागला. परसू त्याला शांत करत होता, पण तात्याचं रडं काय थांबत नव्हतं. परसूनं आनंदाला सांगितलं, जा, आमच्या शेडातनं पाणी आणि खडीसाखर आहे ती घेऊन ये जा. तसं तात्याचं थोरलं पोरगं पळालं. तात्याला समजावत, आधार देत, बोलत बोलत परसूनं त्याला शांत केलं. अंड्यानं आणलेली साखर आणि थोडं पाणी दिलं. त्याला थोडा धीर दिला. तात्या, आम्हाला कळतंय कलिंगडाचं नुकसान झालं, पण तू आम्हा सगळ्यात थोरला आहेस. तेव्हा तूच आम्हाला आधार द्यायचा सोडून तू जर असं करायला लागलास तर मग आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? तात्या गप्पच. पुन्हा एक वार त्यानं आपल्या रानावर नजर फिरवली आणि म्हणाला, परसू, लाखभर रुपये खर्च करून ढोरावानी राबून रान तयार केलतं. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबकला पण पैसे घातल्यालं. कवा नाही ते यंदा मांदाळ पीक आल्यालं. चांगला दर निघणार आणि मिळकत पण चांगली होणार या आशेवर होतो मी. तवर हे कोरोनाचं भूत आपल्या देशात शिरलं आणि सगळं संपलं. कसं तरी ट्रॉलीवर कलिंगड जवळच्या गावात नेऊन मागेल त्या किमतीला पडेल दराने विकली. म्हणलं घातलेला पैसा तर निघू दे. वाटलं होईल कशी तरी मुदला मुदल, पण देवाला तेही बघावलं नाही. आता ही फुटकी कलिंगड फुकट पण कोण घेणार नाहीत. उकिरड्याचीच भर. कालच्या वळवाच्या पावसानं माझ्या डोसक्यात धोंडाच घातला बघ. आणि त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. तात्या, इथं सगळ्या देशाचं चाक रुतलंय. कोरोनाच्या महामारीत, त्यात शेतकऱ्याला दोन्हीकडनं थोबाडीत. इथं मालाला दर नाही आणि पाऊस सुखानं खाऊ देत नाही. पण असू देत, आपलं काहीच नुकसान नाही. तिकडं लोक कोरोनाची लागण होऊन दवाखान्यात अडकून हायती. बाकीची भीतीनं घरात कोंडून हायती. मृत्यू शहरात कोरोना विषाणूच्या रूपानं रस्त्यावर फिरतोय. रस्त्यावर
त्यापेक्षा आपण सुखीच म्हणायचं. आपण धडधाकड हाय तर सगळं ठीक आहे. पीक काय पुन्हा काढू. जमीन काय म्हातारी होती या काय, नापीक झाली या काय. तसा तात्याला धीर आला. मग त्याला घेऊन परसू आपल्या शेळत आला. त्याच्या पाठोपाठ त्याच्या कुटुंबाचा सगळा लवाजमा आला. सगळ्यांना परसून चहा करून पाजला. 4 वाजून गेलेले. दिवस मावळतीकडे झुकलेला. पोरांनो, तात्याला घेऊन घरला जावा, मी येतो पुन्हा संध्याकाळी, म्हणून त्यानं वाटेला लावलं आणि पुन्हा तो आपल्या कामाला लागला. असं खचून चालतंय वई. संकट येतील आणि जातील, आपण खंबीर असलंच पाहिजे. आज तात्याला सगळं समजावून सांगायचं, त्याचं नैराश्य घालवायचं, असा ठाम विचार करून त्यानं मळा सोडला. ह्यो करोना लोकांना आणि काय काय रूप दावतोय कुणास ठाऊक. परसू घरी आला. आज त्यानं रकमालाच दूध घालायला लावून दिलं आणि तात्याच्या घरी गेला. त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. आणि हे बघा, आता तुम्हाला झेपत नाही. सोपवा पोरांच्यावर सगळं व्यवस्थित करत्यात आणि मी आहेच तिथं अडीअडचणीला, काय काळजी करू नका, असा धीर देऊन आपल्या घरी परतला. ऊसाची भरणी करायची असल्यानं परसू आज खतं खरेदी करायचीच असं ठरवून गावातील कृषी सेवा केंद्रात आला. पण खतांचं दर वाढलं होतं, युरियाचा तुटवडा होता, तणनाशकांचं दरही वाढलं होतं. चौकशी करता अपुरा पुरवठा असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं दुकान मालकानं त्याला सांगितलं. 2-4 दिवसातच लॉकडाऊनची तारीख संपेल. आपण ऑरेंज झोनमध्ये आहोत, त्यामुळे व्यवस्थित पुरवठा होईल आणि भावही जैसे थे राहतील, असा सकारात्मक विचार करून त्यानं दुकानातून काढता पाय घेतला. जाता जाता औतवाल्याला आपण 3 तारखेच्या पुढं भरणी करूया असं सांगायचं ठरवून तो वाटेला लागला. आज रस्त्याच्या दुतर्फा असल्या गारवेलच्या बुचाडात काही बायका वाळलेला गारवेल उपसताना दिसल्या. तसा तो थांबला. या बुचाडात कशा पायी घुसलायचा, इच्छू सापाचं भ्या वाटत नाही काय, असं त्यानं विचारलं. काय करणार बाबा, आम्ही रोजगार पण बंद आहे. जेवढं पैसे होतं त्याचं रेशन आणलं, आता गॅसची टाकी घ्यायला पण पैसे नाहीत, त्यामुळे जळण गोळा केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. एका दमातच त्या म्हातारनं सांगितलं. जळान मोडा पण पायाकडे बघून मोडा, आणि असं उन्हाचं बाहेर पडत जाऊ नकोसा, म्हणून परसून त्यानं बजावलं. काय करायचं, दात आहेत पण चणं नाहीत, आणि चणं आहेत तर दात नाहीत. खरंच माणसानं समजून घ्यायला पाहिजे, संकट भेदभाव करत नाही, ते गरीब श्रीमंत जाणत नाही, म्हणून आपण खंबीर असायला पाहिजे. तिकडं 4-5 एकरांचा मालक पांडुतात्या कलिंगड फुटली, गाराने वाट लावली म्हणून बोंबलत होता. त्यानं धीरच सोडला होता. एवढा मोठा जमीनदार पण पार घाटला होता. आणि इकडं ह्या बाया रोजगार नाही, पैसे नाहीत, पण म्हणून हिंमत हरल्या नव्हत्या. गॅस वाचवण्यासाठी तो पुरवून वापरण्यासाठी आता त्या या उन्हाच्या रकात जळण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यांना उन्हाची पर्वा नव्हती ना सापाचं भय होतं. खरंच परसूला त्या बायांच्या धाडसाचं आणि धैर्याचं कौतुक वाटलं. माणसानं असंच असलं पाहिजे. अरे पेला अर्धा भरलेला आहे म्हणून दुःखी होण्यापेक्षा पेला अर्धा तरी भरलेला आहे यात आनंद मानायला शिकलं पाहिजे. किंवा पेला अर्धा भरलेला अर्धा रिकाम आहे हे तटस्थपणे स्वीकारला शिकलं पाहिजे. बाहेरच्या विकसित देशातील कोरोनाची स्थिती, तेथील मृत्यूचे तांडव, तेथील हतबलता पाहून भारत हरलेला नाही. आपण लढत आहोत, खंबीरपणे रोजच्या सूर्याला सलाम करीत आहोत. आपापल्या देवाकडे कोरोनामुक्तीसाठी दवा आणि दुवा मागत आहोत. हीच आपली संस्कृती आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे. कितीही आक्रमण आलीत, संकट आलीत, पण आपण भारतीयांनी कधी हार मानली नाही. संकटावर मात करीत पुन्हा उभारी घेतली आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेतली. आपणास
यावेळी कोरोनावर मात करायची आहे, पण आर्थिक स्थिरतेसाठी खंबीरपणे पावले टाकून पुन्हा उंच भरारी घ्यायची आहे. जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य करा, तेव्हा आपणच आपल्या कानात सांगायचं असतं पुन्हा नेटाने प्रयत्न करा. मग यश का नाही मिळणार? नक्की मिळणार आणि आम्ही ते मिळवणारच. दिवसामागून दिवस जात होते. कडक उन्हाळा, कोरोनाचं भय आणि वेळी अवेळी पडणारा वळीव यामुळे लोकांचं कंबरडं मोडलं होतं. आता लॉकडाऊन संपायला आठवडा राहिला होता. गुढीपाडव्याप्रमाणे आजची अक्षय तृतीयाही पैशाअभावी खरेदीविना जाणार हे परसून ताडलं होतं. शिल्लक असलेला पैसा अजूनही पुरवून वापरावा लागणार होता, कारण कोरोनावर अजून उतारा सापडला नव्हता. आपल्या परंपरेनुसार रखमानं पुरणपोळीचं जेवण केलं होतं. परसून आल्या रखमाला नैवेद्याचं ताट तयार करायला सांगितलं. मग गावाच्या बाहेर शेताशिवारात जाऊन 5 दगड मांडून त्याच्यावर गुलाल लावून पूजन केलं. श्रीफळ वाढवून अगरबत्ती लावली. प्रथेप्रमाणे हात जोडले आणि लगबगीने घरी आला. रखमानं चहाचं आधान ठेवलेलं. परसून आल्या चहाबरोबर 2 पोळ्या गुंडाळी करून खाल्ल्या आणि पंचायत गाठली. आज तात्यानं पंचायतीत मीटिंग बोलावलेली. बाकीची मंडळी अगोदरच येऊन बसलेली. परसूला यायला तसा उशीरच झालेला. तोपर्यंत मीटिंग सुरू झालेली होती. आल्या त्यानं रिकाम्या खुर्चीवर अंग टाकलं. येणाऱ्या 3 तारखेला दुसरा लॉकडाऊन नियमाप्रमाणे संपेल, पण रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याबाबत पुन्हा संशयता आहे. त्यासाठीच आपण जमल्याचं पोलीस पाटील सांगित होते. हे बघा, मला असं वाटतं आपण शासनाच्या निर्णयाची वाट बघूया. आपण ऑरेंज झोनमध्ये आहोत, त्यामुळे जास्त सवलती किंवा ढिलाई मिळेल असं वाटत नाही. अण्णाने आपलं मत मांडलं. मग काय करायला पाहिजे? एका स्वयंसेवकानं त्यांना विचारलं. अगोदर तुमचं मत सांगा, मग मी सांगतो काय करायचं ते. त्याने त्या पोराला नजरेनंच बसण्याचा इशारा केला. मला काय वाटतंय, आपण 3 तारखेपर्यंत सुरक्षा कवच असंच ठेवायचं. नाकाबंदी कायम ठेवायची, त्यात अजिबात हायगाय करायची नाही, मनोज सरांनी सुचवलं. हे पहा, मास्क कंपल्सरी वापरायचं. तसंच भाजी विक्रेत्यांनीही हँडग्लोव्ज घालायचे, संजय देशमुख बोलला. दुकानं नेहमीप्रमाणे 9 ते 1 या वेळेत उघडी राहतील, त्यानंतर बंद. त्यांना पण सवलत नाही आणि गावात आल्या गेल्याची नोंद काटेकोरपणे करायची, पोलीस पाटलांनी बजावलं. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना तात्या, काही लोक खरी उत्तर देत नाहीत. उलट उद्धटपणे त्यांनाच गुरगुरत्यात. तुम्हाला काय काम आहे का नाही असं म्हणतात. बिचारी पार हातबल झाली होती. त्यांचा तरी काय दोष? ड्युटी आहे, त्यांना करायलाच पाहिजे. पण लोकांना कोण समजावणार? माणसं उलट बोलतात. तेव्हा या मंडळीचं काय करायचं? काय करायचं म्हणजे सरळ पोलीस स्टेशनला कळवायचं. होम क्वारंटाईन असून बाहेर येत असतील किंवा बाहेर येऊन माहिती लपवत असतील तर हा गावाला धोका आहे. तो आपल्यापैकी कुणाच्या कितीही जवळचा असला तरी पाठीशी घालायचं नाही. पोलीस येतील आणि मग बघतील 14 दिवस क्वारंटाईन का 28 दिवस क्वारंटाईन ते. हे बघा, तुम्ही स्वतः जावा आणि ही माहिती त्यांना सांगा. उद्धटपणा आपोआप कमी होईल. फारच उपद्रव असेल तर मला आप्पाला बोलवा, मग बघू. जवळपास आठवड्याचं नियोजन होऊन मीटिंग समारोपाकडे येत असतानाच परसून तात्याला विचारलं. तात्या, मी काय म्हणतोय, आपला गाव म्हणजे 2 जिल्ह्यांची सीमा. हे लोक आडमार्गानं गावात येतात म्हणून नदीच्या पुलावर चेक नाका उभारून रात्रंदिवस पोलीस पहारा देतात. त्यांना खात्याकडून चहापाणी जेवण खाणं मिळत असेल, पण आज सण आहे. मला वाटतं आपण त्यासनी पुरणपोळी भाजीचं पाकिट करून देऊया काय? काय म्हणजे उलट ते चांगलंच आहे. तेवढंच त्यांना घरचं जेवण मिळेल आणि लोक ही आपली कदर करतात, काळजी घेतात असं वाटेल. पोलीस पाटील साहेब, फौजदार साहेबांना फोन करून सांगा, आज नाक्यावर आम्ही भोजनाची पाकिटं पाठवतो.
तात्यांचा होकार आणि तात्काळ कार्यवाही बघून परसूला खूपच बरं वाटलं. पोलीस पाटलाने तशी कल्पना फौजदार साहेबांना दिली. नाक्यावर जवळपास 10-15 पोलीस पहारा देत होते. तिथे त्यांनी पत्र्याचं शेडच उभं केलं होतं. तात्या, आप्पा, पोलीस पाटील, परसू, मनोज सर, संजय देशमुख प्रत्येकानं दोघांचं जेवण पॅकिंग करून आणलं आणि परसूच्या स्वाधीन केलं. ती पाकिटं घेऊन परसू गाडीवरनं तात्काळ नदी पुलावर गेला. पहिल्यांदा कुणीतरी चोरून पलीकडं परजिल्ह्यात जाण्यासाठी आला असावा असं समजून परसूला त्याने हटकलं. पण परसू गाडी व्यवस्थित लावून निवांतपणे जेवणाच्या पाकिटांची पिशवी घेऊन पुलावर आला. आपली ओळख सांगितली. त्यांनाही खूप बरं वाटलं. रस्त्यावरनं तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती. अत्यावश्यक सेवा व शासकीय पास दाखवून वाहनांची ये-जा सुरू होती. पण काळजीपूर्वक वाहन तपासणीमुळे खूपच वेळ जात होता. 2 पोलीस वाहन तपासणीत गुंतले होते. बाकीचे निवारा शेडमध्ये खुर्च्या टाकून बसलेले. परसूनं प्रत्येकाच्या हाती भोजनाची पाकिटं दिली. सगळ्यांना वाटून शिल्लक राहिली बाकीची पाकिटं टेबलावर ठेवली. त्यांच्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याला परसू म्हणाला, साहेब, या काळात तुम्ही खूप कष्ट घेतलेत. रात्रंदिवस बंदोबस्तात घालवला. तुम्ही आमच्यासाठी देवदूतच आहात. त्याबद्दल मी एक देशाचा सामान्य नागरिक या नात्यानं तुम्हाला धन्यवाद देतो. खूप खूप आभार मानतो. साहेबांनी म्हटलं, हे आमचं कर्तव्यच आहे. संकटकाळी उभं राहणं, खंबीरपणे परिस्थिती हाताळणं हे आमचं कामच आहे. तुम्हीच आज आम्हाला अक्षय तृतीयेचे गोड जेवण दिल्याबद्दल मी तुम्हा गावकऱ्यांचा खूपच आभारी आहे. परसूनं लांबूनच हात जोडून नमस्कार केला. गाडीला किक मारली आणि सुसाट गावात आला. पंचायतीत फक्त तात्या व आप्पा होते. जेवण पोहोच केल्याचं त्यांना सांगितलं. तो कृतकृत्य झाला. त्या आनंदातच तो घरी आला. बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवायचं ही सवय आता त्याला जडली होती. त्यानं हातपाय धुतले आणि पुरणपोळीवर यथेच्छ ताव मारला. थोड्या वेळाने मित्रांना बरोबर घेऊन मळा गाठला. वैरणकाडी 5वीलाच पुजली होती. त्यामुळे मित्रांना सावलीत बसून त्याच्या नेहमीच्या कामात गुरफटून गेला. पोलिसांना मदत केल्याचं विलक्षण समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. गेल्या महिन्याभरात पोलिसांनी एनकेन प्रकारे गर्दी नियंत्रणासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. परवाच्या दिवशी नागपुरातल्या एका लहान मुलीच्या वाढदिवसाचा केक त्यांनी घरपोच करून तिचा आनंद वाढवला होता. तर दुसऱ्या एका तरुणाने, माझा वाढदिवस आहे, मला तो साजरा करायचा आहे, तेव्हा मला बाहेर जाण्याची परवानगी मिळेल काय, अशी विनंती फोनवरून ठाणे अंमलदारांना केल्यानंतर पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. पण वाढदिवसाचा केक त्याच्या घरी नेऊन दिला. वाचलेलं, टी व्हीवर पाहिलं त्याला सारं आठवत होतं. पोलीस ही माणसेच आहेत. त्यांनाही मन आहे, भावना आहेत, विचार आहेत. सतत बंदोबस्ताचा ताण आहे. मग आपण त्यांना समजून घ्यायला नको? उगीच लोक त्यांना दोष देत असतात. आज आपण केलं ते अगदी बरोबर केलं. खरंच आपली पुढारी मंडळी पण भारी आहेत. आपल्या कामाला लगेच पाठिंबा देतात. आपल्याला जेवण घेऊन पाठवलं म्हणून त्यानं पुढाऱ्यांचे पण मनोमन आभार मानले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.